अरे या शिंदे तुमचं काय या की साहेब जाणार आहे. प्रथमतः सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आणि सर्व या ठिकाणी मातंग समाजाचा मनापासून या ठिकाणी आभार. ज्या आपल्या समाजाचे घरं पाडले आणि त्या अनुषंगाने गेल्या 7 महिन्यापासून आपण या ठिकाणी निवेदनं आंदोलनाच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाला कुठलीही या ठिकाणी दखल न घेतल्यामुळं गेल्या 5 दिवसापासून आमच्या जे माता बहिणी आहेत ते आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसले होते. आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस सुरू आहे. तर आज या ठिकाणी सर्व समाज एकत्रित येऊन नरेंद्र काळेजी यांना भेटून या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीनं त्यांना पत्र दिलं आणि कळवलं की हा ठराव जो आम्ही मागणी करतोय तो ठराव रद्द करा. तो ठराव वादग्रस्त ठराव आहे आणि तो वादग्रस्त ठराव रद्द झाला पाहिजे. या अनुषंगाने त्यांना आम्ही जे त्या ठरावामध्ये त्रुटी आहेत ते निदर्शनात आणून दिलं. त्यावेळी माननीय नरेंद्र साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि आयुक्तांना फोन केला आणि त्या ठिकाणी आज उपायुक्ताच्या परवानगीनुसार ते आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं की या ठिकाणी हे जे झालेला ठराव आहे तो एक समिती गठीत करून या ठिकाणी लवकरच ठराव रद्द होईल असं या ठिकाणी त्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे. तर मी त्यांचा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व समाजाचा आभार मानतो. येणाऱ्या भविष्य काळात आमच्या या मागणीचं आता विश्वासघात नाही झाला पाहिजे. कारण या पद्धतीने अनेक आम्हाला अजून 2 पत्र आलते पहिला परंतु यावेळी जर असं झालं तर आम्ही सोलापूर महानगरपालिका इंद्र भवन ह्या इमारतीवरून उडी मारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज अधिकाऱ्याकडून कुठलं आश्वासन आलं? पत्र दिलंय त्यांनी. समिती हा जो ठराव आहे गुलाम पैलवान मंगल कार्यालयाचा जो पार्किंगचा ठराव आहे तो रद्द करू. कारण तो वादग्रस्त ठराव आहे आणि तो ठराव कुठल्या पद्धतीनं रद्द करता येईल याची एक समिती नेमणार आहे. मान्य आयुक्त असेल किंवा महापौर उपमहापौर सगळं सभागृहात हा विषय घेऊन लवकरच हा ठराव रद्द होईल अशा या पद्धतीनं हे पत्र आहे. तर आता तुम्ही आंदोलन उठणार? आंदोलन आता आम्ही स्थगित करतो. बंद करत नाहीत, स्थगित तात्पुरतं.